नमस्कार विद्यार्थ्यांनो, ITI इलेक्ट्रिशियनच्या आपल्या आजच्या तासाला तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे सिंक्रोनस मोटर. तुमच्या निमी अभ्यासक्रमातलाच हा भाग आहे, जो आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पण बघा, या मोटरबद्दल शिकताना सगळ्यात पहिला आणि इंटरेस्टिंग प्रश्न जो समोर येतो तो म्हणजे ही मोटर स्वतःहून सुरू का होत नाही? या एकाच प्रश्नामध्ये या मोटरचं सगळं रहस्य दडलेलं आहे आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजावा म्हणून आपण तो 5 भागांमध्ये शिकणार आहोत. सगळ्यात आधी आपण ओळख करून घेऊ, मग तिची कार्यपद्धती म्हणजे ती चालते कशी ते बघू. त्यानंतर तिची रचना कशी असते, तिला सुरू करण्याच्या पद्धती कोणत्या, आणि शेवटी तिची इंडक्शन मोटरशी तुलना करू. म्हणजे सगळं काही एकदम स्पष्ट होईल. चला तर मग आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया, सिंक्रोनस मोटरची ओळख. आता ही मोटर नक्की आहे तरी काय ते पाहू. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर सिंक्रोनस मोटर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तो एक ऑल्टरनेटरच असतो, ज्याला आपण मोटर म्हणून चालवतो. म्हणजे बघा, ऑल्टरनेटर काय करतो? मेकॅनिकल एनर्जी घेतो आणि इलेक्ट्रिकल एनर्जी देतो. ही मोटर त्याच्या अगदी उलटं काम करते. ती इलेक्ट्रिकल एनर्जी घेते आणि मेकॅनिकल एनर्जी देते. आणि तिला चालवण्यासाठी 2 प्रकारचे सप्लाय लागतात. एक तिच्या स्टेटरसाठी 3 फेज AC सप्लाय आणि दुसरा तिच्या रोटरला चुंबक बनवण्यासाठी DC सप्लाय. आणि हो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा डोक्यात पक्की करून ठेवा की सिंक्रोनस मोटर स्वतःहून सुरू होत नाही. म्हणजेच ती सेल्फ स्टार्टिंग नाहीये. तिला सुरू करण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धती वापराव्या लागतात, ज्या आपण पुढे शिकणारच आहोत. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. ही मोटर काम कशी करते, तिचं वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे तिची कार्यपद्धती काय आहे, हे आता आपण समजून घेऊ. या मोटरचं काम 2 मुख्य पायऱ्यांमध्ये होतं. पहिली पायरी आहे फिरणारं चुंबकीय क्षेत्र तयार होणं. बघा, जेव्हा आपण स्टेटरला 3 फेज AC सप्लाय देतो, तेव्हा त्या स्टेटरमध्ये एक फिरणारं चुंबकीय क्षेत्र म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे फील्ड एका ठराविक वेगाने गोल फिरत राहतं, ज्या वेगाला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो. आता हे फिरणारं क्षेत्र तर तयार झालं, पण मोटर फिरवण्यासाठी आपल्याला रोटरलाही फिरवावं लागेल. आणि इथेच दुसरी पायरी सुरू होते. ही दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे पोल लॉकिंग. आता कल्पना करा की स्टेटरचं फिरणारं चुंबकीय क्षेत्र म्हणजे एक मोठा गोल फिरणारा चुंबक आहे, आणि आपला रोटर, ज्याला आपण DC सप्लाय दिलाय, तो एक दुसरा स्थिर चुंबक आहे. आता काय होणार? जसं 2 चुंबकाचे विरुद्ध ध्रुव म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल एकमेकांना खेचतात आणि चिकटतात, अगदी तसंच इथे होतं. स्टेटरचा फिरणारा नॉर्थ पोल रोटरच्या साऊथ पोलला पकडतो आणि स्टेटरचा साऊथ पोल रोटरच्या नॉर्थ पोलला पकडतो. यालाच पोल लॉकिंग म्हणतात. आणि एकदा का हे पोल लॉक झाले की स्टेटरचा चुंबकीय क्षेत्र ज्या वेगाने फिरेल, त्याच वेगाने रोटरही त्याच्यासोबत फिरायला लागतो. पण हा वेग किती असतो हे कसं ठरवायचं? तर त्यासाठी एक सूत्र आहे, NS = 120 × F/P. आता इथे NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड, जो आपण RPM म्हणजे रोटेशन्स पर मिनिटमध्ये मोजतो. F म्हणजे आपण जो सप्लाय दिलाय त्याची फ्रिक्वेन्सी, जी हर्ट्झमध्ये असते. आणि P म्हणजे मोटरमध्ये असलेल्या पोल्सची संख्या. हे सूत्र परीक्षेसाठी आणि प्रॅक्टिकलसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. चला, याच सूत्राचं एक छोटंसं गणित सोडवूया. समजा आपल्याकडे सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे आणि मोटरला 4 पोल्स आहेत, तर वेग किती असेल? सूत्रात किमती टाकूया. NS = 120 × 50/4 म्हणजे 6000/4. उत्तर काय आलं? बरोबर 1500 RPM. आहे की नाही सोपं? चला, आता आपण तिसरा भाग बघूया, तो म्हणजे मोटरची रचना आणि तिचे भाग. ही मोटर आतून कशी बनलेली असते ते समजून घेऊया. तिची रचना जवळजवळ अल्टरनेटरसारखीच असते. या मोटरचे मुख्य 3 भाग आहेत. पहिला म्हणजे स्टेटर, जो मोटरचा बाहेरचा स्थिर भाग असतो, त्याला आर्मेचर असंही म्हणतात. दुसरा आहे रोटर, जो आतमध्ये फिरतो, त्याला फील्ड म्हणतात. आणि तिसरा महत्त्वाचा भाग आहे एक्साइटर, जो रोटरला DC सप्लाय देण्याचं काम करतो. आता सगळ्यांनी स्क्रीनवरच्या आकृतीकडे लक्ष द्या. या आकृतीमध्ये तुम्हाला सिंक्रोनस मोटरची रचना दाखवली आहे. यात तुम्हाला बाहेरचा स्थिर भाग स्टेटर दिसतोय आणि आतला फिरणारा भाग रोटर दिसतोय. आता नीट बघा, रोटरच्या शाफ्टवरचं एक छोटा DC जनरेटर बसवलेला दिसतोय. त्यालाच एक्साइटर म्हणतात. जेव्हा मोटर फिरते तेव्हा हा एक्साइटर पण फिरतो आणि रोटरच्या फील्ड वाइंडिंगला लागणारा DC करंट तयार करतो. हे तिन्ही भाग एकाच शाफ्टवर जोडलेले असतात. चला, आता आपण त्या आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे पुन्हा येऊया. जर ही मोटर स्वतःहून सुरूच होत नाही, तर मग तिला चालू कसं करायचं? तर या चौथ्या भागात आपण मोटर सुरू करण्याच्या पद्धती शिकणार आहोत.
सिंक्रोनस मोटर सुरू करण्याच्या मुख्य 3 पद्धती आहेत. पहिली पोनी मोटर पद्धत, दुसरी डॅम्पर वाइंडिंग पद्धत आणि तिसरी सिंक्रोनायझेशन पद्धत. चला आता एक एक पद्धत सविस्तरपणे समजून घेऊया. पहिली पद्धत आहे पोनी मोटर. आता पोनी म्हणजे लहान घोडा. नावाप्रमाणेच या पद्धतीत एका लहान इंडक्शन मोटरचा वापर केला जातो. ही छोटी मोटर मोठ्या सिंक्रोनस मोटरला फिरवून तिच्या सिंक्रोनस स्पीडच्या जवळ आणते. एकदा का सिंक्रोनस मोटरचा रोटर 95% वेगापर्यंत पोहोचला की मग त्याच्या फील्ड वाइंडिंगला डीसी सप्लाय दिला जातो, ज्यामुळे पोल लॉकिंग होतं आणि मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरायला लागते. मग पोनी मोटरचं काम संपतं आणि तिला बंद केलं जातं. दुसरी आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे डॅम्पर वाइंडिंग. यात काय करतात तर रोटरच्या पोल्सवर तांब्याच्या कांड्या बसवतात, ज्यांना डॅम्पर बार म्हणतात. हे अगदी स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या रोटर्ससारखंच दिसतं. त्यामुळे जेव्हा आपण स्टेटरला एसी सप्लाय देतो तेव्हा सुरुवातीला ही मोटर एका इंडक्शन मोटरसारखीच सुरू होते आणि वेग पकडते. जेव्हा तिचा वेग सिंक्रोनस स्पीडच्या अगदी जवळ पोहोचतो तेव्हा आपण रोटरच्या फील्ड वाइंडिंगला डीसी सप्लाय देतो. मग पोल लॉकिंग होतं आणि मोटर सिंक्रोनस स्पीडवर स्थिर फिरू लागते. तिसरी पद्धत आहे सिंक्रोनायझेशन. ही पद्धत सहसा मोठ्या पॉवर प्लांट्समध्ये वापरली जाते. यामध्ये काय करतात तर आधी त्या मशीनला एका प्राईम मूव्हरने म्हणजे टर्बाईनने फिरवून अल्टरनेटर म्हणून चालवतात. मग त्या अल्टरनेटरला पॉवर ग्रिडसोबत व्यवस्थित जोडून घेतात, म्हणजे सिंक्रोनाइज करतात. एकदा का ती ग्रिडला जोडली गेली की प्राईम मूव्हर बंद करतात. आता तीच मशीन ग्रिडमधून वीज घेऊन मोटर म्हणून सिंक्रोनस स्पीडवर फिरत राहते. आता आपण आपल्या शेवटच्या आणि 5व्या भागाकडे वळूया. सिंक्रोनस मोटरला अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर तिची तुलना आपल्या नेहमीच्या इंडक्शन मोटरशी करायलाच हवी. या तक्त्यामध्ये दोन्ही मोटरमधला फरक एकदम स्पष्ट दिसतोय. पहिला मुद्दा आहे वेग. सिंक्रोनस मोटरचा वेग लोड कितीही बदलला तरी स्थिर राहतो, तर इंडक्शन मोटरचा वेग लोड वाढला की थोडा कमी होतो. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉवर फॅक्टर. सिंक्रोनस मोटर ही लॅगिंग, लीडिंग किंवा युनिटी अशा कोणत्याही पॉवर फॅक्टरवर काम करू शकते. ही तिची खासियत आहे. पण इंडक्शन मोटर फक्त लॅगिंग पॉवर फॅक्टरवरच चालते. तिसरा म्हणजे सिंक्रोनस मोटरची रचना किचकट असल्यामुळे ती महाग असते, तर इंडक्शन मोटर स्वस्त असते. आणि शेवटी सिंक्रोनस मोटर सेल्फ स्टार्टिंग नाही, तर इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग आहे. मग आता प्रश्न पडतो की ही मोटर एवढी महाग आहे, सुरू करायला पण अवघड आहे, तरीही आपण ती का वापरायची? तर याचं उत्तर या स्लाइडवर आहे. कारण तिचे 2 जबरदस्त फायदे आहेत. पहिला म्हणजे तिचा स्थिर वेग. लोड कितीही कमी जास्त झाला तरी तिचा वेग बदलत नाही. आणि दुसरा म्हणजे तिचा पॉवर फॅक्टर आपण आपल्या गरजेनुसार बदलू शकतो. याच कारणामुळे तिचा वापर पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी सुद्धा केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण काय काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. आपण सिंक्रोनस मोटर म्हणजे काय ते पाहिलं. ती पोल लॉकिंग या तत्वावर काम करते हे शिकलो. तिचा वेग काढायचं सूत्र NS = 120F/P हे पाहिलं. तिचे मुख्य भाग म्हणजे स्टेटर, रोटर आणि एक्साइटर यांची माहिती घेतली. तिला सुरू करण्याच्या 3 पद्धती शिकलो. आणि शेवटी इंडक्शन मोटर आणि सिंक्रोनस मोटर यांच्यातला फरकही समजून घेतला. ठीक आहे, हे मोटर चालते कशी हे तर आता आपल्याला समजलं. पण मग या खास मोटरचा वापर नक्की कुठे केला जातो आणि ती पॉवर फॅक्टर कसा सुधारते ज्याबद्दल आपण बोललो, या सगळ्या इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या पुढच्या तासाला मिळवूया.